की कवी आत्ताचे हिंदीतले डॉक्टर कुमार विश्वास म्हणतात, कवी कसा असतो? कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है, मगर इस धरती की बेचैनी को बस बादल समझता है. तू मुझसे दूर रहती हुई, मैं तुझसे दूर रहता हूँ, ये मेरा दिल समझता है या मेरा दिल समझता है. अशा पद्धतीने ते जे कवी जे असतात अशी वेडे असतात. कवी जे काही सुचेल ते कवीला, ते कोणाच्या डोक्यात नाही येणार असं ते कवीला सुचत असतं. आणि कवी कुठेही काही करू शकतो. म्हणजे त्याच्या ज्या कल्पना शक्तीच्या बद्दल बोलतो मी. त्या कल्पनाची त्याची भरारी कुठे जाईल ते काही सांगता येणार नाही. आणि मी सांगतो तुम्हाला, कवीचे शब्द, माझे शब्द माझा श्वास, माझी कविता माझा इतिहास, जळून गेले माझे मन, मनातून निघे धूर, असे माझे गाणे आणि गाण्यातले सूर, असे माझे गाणे आणि गाण्यातले सूर. दुसरी एक कविता आहे, पाण्यात नभ. पाण्यात नभ नभात पाणी, पाण्यात नभ नभात पाणी, 2 दिवसाचं जगणं पळभराची जिंदगानी, काळे लव काळ्या लवांवरील त्वचा, शब्दांची अशी नशा, शब्दच पिऊन गेली भाषा. फुलांचा गंध गंधाची ही फुले, फुलांचा गंध गंधाची ही फुले, वाहणारा प्रवाह त्यातले शंख शिंपले, मायेत प्रपंच प्रपंचात माया, असा हा देह काळोखात विरणारी छाया, असा हा देह काळोखात विरणारी छाया. आणि माणसाचं तारुण्य कसं असतं, तारुण्यात तो काही करू शकतो. त्या अनुषंगाने जी कविता आहे, हम भी कभी जवान थे, हम भी कभी जवान थे, बहका हुआ तूफान थे, हम भी कभी जवान थे, कॉलेज की एक शान थे, हम भी कभी जवान थे, हसीनों की दिलो जान थे, हम भी कभी जवान थे, फूलों के कदरदान थे, हम भी कभी जवान थे, मैदाने जंग का ऐलान थे, हम भी कभी जवान थे, हम भी कभी जवान थे. असे ते जवानीचा जोश असतो. जवानीत माणूस काय करून टाकेल त्याचं काही हे नसतं, ते सांगता येत नाही. अशा पद्धतीचं त्याचे एक वेगळाच जोश आणि चैतन्य त्याच्यामध्ये निर्माण झालेलं असतं. हे असं तारुण्य असतं माणसाचं. आणि आज आपल्याला चाललाय राजकीय हंगाम, त्यावरून एक कविता आहे. काय हे आजचे नेते काय करतील याचा भरोसा राहिला नाही. त्यांचे उद्योग बघून तर असं वाटतं कुठे स्वातंत्र्य मिळालं. त्यावरून ती कविता, आजादी मिले हुए साल 60. कवितेचं नाव, आजादी मिले हुए साल 60, अब तक खत्म हुई दंगा फसाद. आजादी मिले हुए साल 60, अब तक खत्म हुई दंगा फसाद, आपस में लड़ रहे धर्म पे हिंदू मुसलमान, टुकड़े टुकड़े होकर पड़ा है मेरा हिंदुस्तान. नेता बने आज भेड़िए, उन्हें ना भारत माँ की याद, वतन के वास्ते फांसी पर चढ़ गए भगत सिंह आजाद, वतन के वास्ते फांसी पर चढ़ गए भगत सिंह आजाद. हर एक कहता है आज अपना क्या जाता है, हर एक कहता है आज अपना क्या जाता है, अवाम की ऐसी करतूतों पे आज हिंदुस्तान रोता है, अवाम की ऐसी करतूतों पे आज हिंदुस्तान रोता है. सवर जाओ अब भी ये वक्त कह रहा है, सवर जाओ अब भी ये वक्त कह रहा है.